हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर नाव येतं ते म्हणजे पोपटी। वालाच्या शेंगा या बांबुडीच्या पाल्यात एका मातीच्या मडक्यामध्ये विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात। त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार असतात, पण सहसा मांसाहारी पोपटी ही अधिक प्रमाणात खाल्ली जाते। भाजीपाल्यासह यामध्ये अंडी, चिकन घालून पोपटीचा स्वाद अधिक वाढवण्यात येतो। पोपटी म्हणजे काय आणि पोपटीची रेसिपी काय असते, अर्थात पोपटी कशी बनवायची ते जाणून घेऊया। इथे मी 3 किलो चिकन स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। ते मॅरिनेट करण्यासाठी मी इथे टाकणार आहे आगरी कोळी मसाला 3 टेबलस्पून, मिरची पावडर 3 टेबलस्पून, चिकन मसाला 3 टेबलस्पून, 1 लिंबाचा रस, आणि 3 टेबलस्पून तेल। चिकन आणि मसाला आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। पोपटी तयार करण्यापूर्वी 5 ते 6 तास आधी हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचे असते। आता यात चवीपुरते मीठ टाकून पुन्हा हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चिकन हे दा व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। आता ते आपण 5 ते 6 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया। आता आपण पोपटीत टाकण्यासाठी बटाटे आणि रताळे कापून घेणार आहोत। बटाटे आणि रताळे कापून झाल्यावर आपण त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, एक चमचा मिरची पावडर। बटाट्यांना आणि रताळ्यांना हळद आणि मसाला आणि मीठ लावल्यावर हे बटाटे खूपच छान आणि रुचकर लागतात। चवीनुसार मीठ टाकूया। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता जे मॅरिनेट केलेले चिकन आपल्याला केळीच्या पानात बांधून घ्यायचे आहे। केळीच्या पानात बांधल्यामुळे याला एक वेगळाच आणि खूप छान असा स्वाद येतो। चिकन बांधण्यासाठी आपण सुताचा वापर करणार आहोत। यासाठी फॉइल पेपरचाही वापर करण्यात येतो, पण त्यापेक्षा केळीच्या पानातील चिकनचा स्वाद हा अधिक चांगला असतो। आता आपण मडक्यात पोपटी लावायला सुरुवात करूया। यासाठी प्रथम आपण बांबुडाचा पाला सर्वात आधी खाली लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा टाकून घेणार। वालाच्या शेंगा टाकून झाल्यावर आपण त्यावर टाकणार आहोत चवीप्रमाणे खडे मीठ। इथे आपल्याला खडे मिठाचा वापर करायचा आहे। मीठ टाकून झाल्यावर पुन्हा आपण वालाच्या शेंगा यावर टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण केळीच्या पानात बांधलेले चिकनचे तुकडे जे आहेत ते आपण त्यावर टाकून घेणार आहोत। चिकनचे तुकडे पसरवून झाल्यावर आपण त्यात 2 ते 3 अंडी टाकून घेऊया। त्यावर पुन्हा आपण टाकून वालाच्या शेंगा टाकून घेऊया। आता आपण पुन्हा बांबुडीचा पाला टाकून घेणार आहोत। ही वनस्पती शेताच्या बांधावर ओसाड जागी भरपूर प्रमाणात आढळते। या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो आणि त्या वासामुळेच पोपटीची चव ही खूप वाढते। या वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही खूप प्रमाणात औषधी उपयोग केला जातो। बांबुडीचा पाला टाकून झालेला आहे। आता आपण पुन्हा वालाच्या शेंगा यावर टाकून घेणार आहोत। वालाच्या शेंगा बरोबरच ओवा आणि चवीनुसार मीठ, मॅरिनेट केलेले बटाटे, रताळे, आणि केळीच्या पानात बांधलेले चिकन हे सर्व टाकून घेऊया। त्यावर पुन्हा वालाच्या शेंगा आणि पुन्हा बांबुडीचा पाला आपण त्यावर टाकून घेणार आहोत। या प्रकारेच आपल्याला पुढचे पोपटीचे थर लावून घ्यायचे आहेत। पोपटीत वापरले जाणारे गोड वाल हे प्रामुख्याने अलिबाग ते रेवदंडा पट्ट्यावरील असतात। या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे ही पोपटी रायगडची सीमा ओलांडून गेली नसावी, किंवा गेली असेलच तर तिला इथल्यासारखी लज्जत येऊ शकणार नाही।
सगळे थर लावल्यानंतर मडक्याचे तोंड हे आपल्याला पाल्याने अगदी काळजीपूर्वक बंद करायचे आहे. त्यामुळे मडक्यातली वाफ बाहेर जात नाही आणि पोपटीही व्यवस्थित शिजते. पोपटीला जाळ लावण्यासाठी प्रथम मडके उलटे तोंड करून ठेवावे. नंतर मडक्याभोवती सुकी लाकडी, सुकलेला पाळापाचोळा लावून व्यवस्थित पेटवून द्यावा. इथे थोडी मेहनत तर आपल्याला करावीच लागते. जाळ जास्त असल्यास अर्धा तास अथवा पाऊण तास हे मिश्रण शिजवावे. यावेळेस जमलेल्या मंडळींची धमाल मस्ती सुरू असते. चोही बाजूने लागणाऱ्या जाळामुळे बांबुर्डीसह इतर जिन्नसांचा स्वाद परस्परात एकरूप होऊन एका भन्नाट चवीची निर्मिती होते. त्यानंतर मडक्या शेजारील लाकडं बाजूला करावीत व जाड फडक्याने मडकं अलगद बाहेर काढावं. त्यानंतर मस्त अशा वाफा निघणाऱ्या मडक्यामधून जाड फडक्याने पोपटी एका परातीत ओतून घ्यावी. त्यातला बांबोडीचा पाला बाजूला काढून पाणी आणि तेलाशिवाय शिजलेल्या या पदार्थाचा मनमुराद स्वाद घ्यावा. अंधारात निसर्गाच्या सानिध्यात अप्रतिम चवीच्या या गरमागरम पदार्थाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. तुम्हाला पण ही आमची पोपटीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.